पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण रेषीय समीकरणांबद्दल आणखीन अभ्यास केला, सुरुवात केली होती दोन चलाच्या रेषीय समीकरणांचा. त्याच्या पुढचा भाग ग्राफिकल मेथडचा आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ग्राफिकल मेथड आपण कोणत्या पद्धतीनं 9वी मध्ये अभ्यासली होती? ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपण या ठिकाणी बघणार आहे. दोन चलाचा रेषीय समीकरणाचा आलेख. 9वी मध्ये आपण काय शिकलोय? तर ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इज ए स्ट्रेट लाईन. सरळ रेषा असते. आलेख, रेषेचा आलेख एक सरळ रेषा असतो हे आपण पाहिलं होतं 9वी मध्ये पाहिलेला भाग. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इज स्ट्रेट लाईन, सरळ रेषा. अजून काय पाहिलं होतं? त्यामध्ये येणारे जे उकली आपण म्हणत होतो त्या म्हणजे सोल्युशन्स आपल्याला जे मिळाले होते ते ऑर्डर्ड पेयर विच सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. म्हणजे ज्या ऑर्डर्ड पेयर मिळत होत्या, ज्या एक्स आणि वाय यांच्या ज्या किमती आपल्याला मिळत होत्या, त्या पेयर्स, त्या जोड्या, त्या ऑर्डर्ड पेयर्स ज्या सॅटिस्फाईज द इक्वेशन, ज्या उत्तर आपल्याला त्या मिळवून देत होत्या, ज्या उकली होत्या, इज द सोल्युशन, ते उत्तर होतं, ती उकल होती कुणाच्या? ऑफ दॅट इक्वेशन. म्हणजे एक्स आणि वायचं समाधान करणाऱ्या त्या दोन उकली होत्या. द ऑर्डर्ड पेयर रिप्रेझेंट्स ए पॉइंट ऑन दॅट लाईन. म्हणजे ती एक्स आणि वाय ची किंमत, ती उकल, ते सोल्युशन, ती जोडी, ती ऑर्डर्ड पेयर रिप्रेझेंट्स कुठं आहे? पॉइंट ऑन दॅट लाईन. ज्या आलेखावर जी रेषा आपण काढणार आहे त्या रेषेवरील बिंदू ती उकल असणार आहे, ते सोल्युशन असणार आहे. म्हणजे एक्स वाय ची जी आपण किंमत काढली, ज्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, एक्स वायचं सोल्युशन आपण काढलं होतं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय बाय युजिंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपण बघितले होते. त्यामध्ये एक्स वायच्या ज्या किमती काढल्या होत्या त्या काय असणार आहेत? ऑर्डर्ड पेयर्स आहेत आणि त्या रिप्रेझेंट ए पॉइंट ऑन द लाईन, त्या रेषेवरील एक बिंदू असणार आहेत. आता आपल्याला आलेख काढायचा आहे. आलेख काढण्यासाठी माहित असणाऱ्या अटी आपल्याला माहित होत्याच, तरीही त्या आपल्याला रिवाइज करायचे आहेत. लेट्स राईट ए 4 ऑर्डर्ड पेयर्स. आपल्याला 4च बिंदू घ्यायचे आहेत. एक्स आणि वाय चे मिळून 4 जोड्या घ्यायच्या आहेत. सिम्पली वे x is equal to 0 and y is equal to 0. म्हणजे यामध्ये आपल्याला जर x ची किंमत आपण 0 घेतली आणि y ची किंमत 0 घेतली, म्हणजे जोड्यांमध्ये एक जोडीमध्ये x ची किंमत 0 ठेवायची, दुसऱ्या जोडीमध्ये y ची किंमत 0 ठेवली. उरल्या दोन आता जोड्या त्या आपल्याला सोयीच्या किमती घेऊन आपण त्या सोडवू शकतो. म्हणजे x आणि y पैकी एक किंमत एका जोडीमध्ये 0 ठेवली तर आपल्याला ती किंमत काढणं, उकल काढणं सोयीचं होतं. सिम्पली वे, सोपा मार्ग आहे. स्केल डिनोट ऑन ग्राफ. आलेखावरती कंपल्सरी स्केल लिहायचं आहे. दॅट इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. 1 सेंटीमीटर म्हणजे 1 एकक. अशा पद्धतीनं एकक लिहिणं आलेखावरती महत्वाचं आहे. प्लॉट, जर 2 बिंदू आपण प्लॉट केले, 4 न घेता जर 2 घेतले तर काय होईल? प्लॉटिंग 2 पॉइंट्स, 1 इज रॉंग. इफ 1 इज रॉंग, जर एक चुकीचा असला, 2 मधला एक चुकीचा असला, लाईन डू नॉट ए पॅरलल. आपल्याला ती पॅरलल असं म्हणू शकत नाही. लाईन डू नॉट ए स्ट्रेट लाईन, म्हणजे ती सरळ रेषा असू शकणार नाही. यू विल नॉट गेट ए करेक्ट लाईन. आपण ती अचूक रेषा काढू शकणार नाही. जर आपण त्याऐवजी 3 बिंदू घेतले, 4 न घेता 2 घेतले तरी चुकणार आहे. एक चुकला तर रेषा सरळ येणार नाही. 3 घेतले, आता काय होणार आहे बघा. त्यामधला जर एक चुकला, राहिले 2 बिंदू, 3 मधले एक चुकला, 2 बिंदू राहिले, यू विल नॉट गेट करेक्ट लाईन. तेव्हा सुद्धा तुम्ही सरळ रेषा व्यवस्थित काढू शकणार नाही. अँड नॉट इझी टू आयडेंटिफाय इनकरेक्ट पॉइंट. आणि चुकलेला बिंदू पण तुम्हाला आयडेंटिफाय करणं लगेच शक्य होणार नाही. पटकन तो सापडणार नाही. कधी 3 बिंदू असतील तर. आणि जर आपण 4 बिंदू घेतले आणि जर चुकून आपल्या नजर चुकीने किंवा आणखीन कॅल्क्युलेशन करताना एखादा जरी बिंदू चुकला, 1 इज रॉंग,
4 मधला एक चुकीचा असला तर 3 बिंदू करेक्ट येऊ शकतात. ॲट मोस्ट 3 ऑफ देम विल बी कोलिनियर. 3 तरी एका रेषेत असतील त्यावेळेला आपण ती रेषा काढणं सोयीचं आणि सोपं होते. म्हणून काय करायचंय, राईट 4 ऑर्डर्ड पेअर्स. 4 जोड्या घ्यायच्या आहेत, एक्स आणि वायच्या 4 उकली आपल्याला घ्यायच्या आहेत. महत्वाचा मुद्दा काय आहे, इच पॉइंट ऑन द ग्राफ सॅटिस्फाईज द इक्वेशन. जे आपल्याला बिंदू आपण मिळवणार आहे, किती बिंदू घेणार आहे, एक्स वायचे 4, त्या काय असणार आहेत, इच पॉइंट सगळे बिंदू आपल्याला ऑन द ग्राफ आलेखावरचा सॅटिस्फाईज द इक्वेशन, आपल्याला ते इक्वेशन मिळवून देणार आहे. म्हणजे आपल्याला त्या समीकरणाची उकल जी आपण काढतोय ती आलेखाचं समीकरण समाधान करणार आहे. म्हणजे त्या आलेखावरील त्या रेषेवरील ते बिंदू असणार आहे. हे महत्वाचं आहे. प्रत्येक बिंदू आलेखावरचा त्या समीकरणाचं समाधान करणार आहे. आता उदाहरणच घेतलं, एकच आपण रेषेचं समीकरण घेतलं, म्हणजे एकच रेषा घेतली, एकच इक्वेशन घेतलं. उदाहरणार्थ 2x वजा y बरोबर 4, 2x मायनस y इज इक्वल टू 4. त्यावेळेला आपण काय करू शकतोय, तर एक x ची किंमत घेणार, एक y ची किंमत घेणार आणि मग सोडवणार. जे या पद्धतीनं बघा, जेव्हा आपण हे समीकरण घेतोय आणि यावरती किमती आपण टाकतोय. उदाहरणार्थ हे लिहायचं कसं, हे इथं लिहून दाखवतो. या पद्धतीनं आपल्याला 4 बिंदू घ्यायचे आहेत. एक्सचा 1, वायचा 1 आणि एक्स वाय मिळून एक एक्सचा झाला, एक वायचा झाला आणि दोन्ही कॉमन असणारी सोल्युशन असणार आहे, उकल असणार आहे. कोणतं इक्वेशन, 2x मायनस y इज इक्वल टू 4. या पद्धतीने आपण समीकरण घेतलं तर एक उकल, दुसरी उकल, तिसरी उकल, चौथी आपण इथं शेजारी घेऊया. चौथी उकल या ठिकाणी घेतली. काय होणार आहे, दिलेली किंमत समजा आपण एक किमती घेतली, एक्स ची किंमत मगाशी सांगितली की एक 0 घेऊया, एक्सचा घेऊ. आता एक्सचा 0 घेतला तर किंमत कशी मिळणार, 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स ची किंमत 0 घेतली तर 2 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. 2 इंटू 0 0 मायनस वाय इज इक्वल टू 4 मीन्स मायनस वाय इज इक्वल टू 4, वाय इज इक्वल टू मायनस 4. वाय ची किंमत आली -4, 0 मायनस 4 हे आपल्याला सोल्युशन मिळणार आहे, किंमत मिळणार आहे. जेव्हा आपण ह्या किमती घेतोय, दिलेल्या माहिती ही घेतल्या कुठून, आपल्याला सोयीच्या होईल अशा घेतल्या. कोणत्याही 4 घ्यायचे, 0 सोयीची होती. आता आपल्याला दुसरा घ्यायचा आहे, एक्सचा 0 घेतला तर दुसरा वायचा 0 घेऊन बघूया. इथं वायचा 0 घेऊन बघूया. हे तुम्ही सोडवू शकता. ज्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येते ते डायरेक्टली करू शकतायत. सोडवलंच पाहिजे, अट नाही. फक्त सोडवणं कुणासाठी बंधनकारक आहे, ज्यांना एकदम किमती घेणं सोयीचं होत नाही त्यांनी सोडवून किमती घ्या. y ची 0 घेतली, 2x मायनस y ची किंमत 0 इज इक्वल टू 4. 2x इज इक्वल टू 4. मग आपल्याला x मिळणार आहे बेदोनी 4, x इज इक्वल टू 2. x ची किंमत 2, 2 0. उकल लिहिताना नेहमी पहिली x ची किंमत लिहायची, नंतर y ची. कारण पहिला आपण x कोऑर्डिनेट लिहितो, x सहगुणक लिहितो, नंतर दुसऱ्या वेळेला आपण y सहगुणक y कोऑर्डिनेट लिहितो नियमानुसार आलेखाच्या. आता हा दुसरा भाग झाला. 0 मिळाला, x चा घेतला 0, y चा -4 मिळाला. y चा 0 घेतला, x चा 2 मिळाला. आता दुसऱ्या कोणत्याही किमती घेऊ शकताय. साधारणतः पहिल्या 4 अंकांमधल्या किमती घ्यायच्या सोयीचं होतंय ज्यादा. मी इथं 3 अंक घेतो, सपोज 3. 3 घेतल्यानंतर काय होणार आहे, कुणाची घेतली किंमत, x ची. 2 x ची किंमत 3 मायनस y इज इक्वल टू 4. 2 इंटू 3 6 मायनस y इज इक्वल टू 4. मायनस y 4 ला इकडे आणू आपण. 6 मायनस 4 इज इक्वल टू प्लस y.
हा इकडे आला मायनस झाला, हा तिकडे गेला प्लस झाला, 6 4 गेले 2. 2 इज इक्वल टू y मीन्स y इज इक्वल टू 2. 3 2 3 2 इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. आता दुसरी किंमत आपण घेऊया. सपोज जसे प्लस मधले आपण किमती घेतोय, मायनस मधले आपण 0 to 4 घेऊ शकतोय, 1 to 4 घेऊ शकतोय, जेणेकरून कमी किंमत कशी येईल. 1 ते 6 1 ते 5 याच अंकांमधल्या किमती आपल्याला कशा x आणि y च्या मिळतील हे बघायचं आहे. आता इथं -1 घेतो आपण. -1 घेतल्यानंतर काय होणार आहे बघा. कुणाची -1 किंमत घेणार आहे, x ची. 2 into -1 minus y is equal to 4. 2 into -1 -2 minus y is equal to 4. y तिकडे गेला मायनसचा प्लस झाला, -2 आहे तसाच 4 इकडे आला मायनस झाला, -2 -4 -6. आपल्याला किंमत मिळाली y ची. y is equal to -6. -6 means -1 -6 is the solution of that given equation. म्हणजे आपल्याला 4 किमती मिळाल्या. किती मिळाल्या किमती, 4. There are 4 ordered pairs. 0 -4 2 0 3 2 -1 -6. That ordered pair satisfies the given equation. दिलेल्या समीकरणाचं ते समाधान करणार आहेत. And all 4 points lie on the same line. एकाच रेषेवरच्या ते बिंदू असणार आहेत. ते 4 बिंदू असणार आहेत. आता याचा आपण आलेखही काढू शकतोय. आता हा आलेख काढायचा कसा बघा. सपोज इट इज द ग्राफ. हा तो समोर एक आलेख आहे. आता या आलेखावरती हे बिंदू आपल्याला प्लॉट करायचे आहेत. कोणते बिंदू आहेत, 0 -4 0 या ठिकाणी, x ॲक्सिस y ॲक्सिस, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण. 9वी मध्ये आपण हे शिकलोय. 0 -4 0 x ॲक्सिसचा, -4 y ॲक्सिसचा. या ठिकाणी गोल करा, या ठिकाणी लिहा 0 -4. कंपल्सरी बिंदू निर्देशक लिहायचे. कोऑर्डिनेट इज डिनोट कंपल्सरी. 2 0 2 x ॲक्सिसचा, 2 0 y ॲक्सिस वरचा, हा 2 0 या पद्धतीने इथं असणार आहे. याची किंमत लिहायची तर 2 0. नंतर किती आहे, 3 2 3 x ॲक्सिस वरचा, 2 y ॲक्सिस वरचा, 2 प्लस आहे वर येणार आहे. या ठिकाणी आपल्याला इथं बिंदू मिळणार आहे. सपोज या पद्धतीने 3 2. नंतर आहे -1 -6 x ॲक्सिस वरचा -1 इथं आला, y ॲक्सिस वरचा -6 या ठिकाणी आला, -1 -6. सपोज इथं अप्रॉक्सिमेटली घेतोय मी, अंदाजे घेतोय. या ठिकाणी आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट नाही आणि हे आपल्याला जोडून बघायचे. आता हे जेव्हा आपण जोडतोय तेव्हा ही जी मिळणारी रेषा आहे ती या पद्धतीने मिळते का पाहूया. आपण या पद्धतीने रेषा मिळवू शकतोय. ही रेषा आपल्याला मिळाली. आता ह्या रेषेचं समीकरण कंपल्सरी लिहायचं आहे. काय आहे, 2x - y इज इक्वल टू 4. कुठे लिहायचं, रेषेवरतीच. 2x - y इज इक्वल टू 4. या पद्धतीनं आपल्याला त्या आलेखाचं समीकरण लिहिणं कंपल्सरी. आणि वरती युनिट काय लिहायचं आहे, इन x and y both axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. थोडंसं उलट झाले, चेंज करतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. या पद्धतीनं इन बोथ ॲक्सिस असं त्या ठिकाणी आपण वाक्य लिहू शकतो. की आपल्याला या समीकरणाची आलेखावर काढलेली रेषा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपण ग्राफच्या माध्यमातून, आलेखाच्या माध्यमातून, ग्राफ ऑफ ए लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स
दोन चलाचं समीकरण आलेखावरती कशा पद्धतीने आपण काढायचं हे शिकलो. आता दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगितलाय. दुसरा मुद्दा कोणता आहे तर दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. y इज इक्वल टू 2 असेल किंवा x इज इक्वल टू 2 असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहे ते बघूया. जेव्हा तुम्ही y ची किंमत 2 घेताय, y ची किंमत 2 घेतली, कुठे घ्यायची आहे आलेखावरती घ्यायची. आपल्याला देतानाच इक्वेशन दिलेलं आहे. इफ इक्वेशन इज y इज इक्वल टू 2 म्हणजे एकच आपल्याला व्हेरिएबल्स आपल्याला एकच दिलेला आहे. म्हणजे एक व्हेरिएबल असताना आपल्याला पाहायचंय 2 व्हेरिएबल. जर असेलच एक व्हेरिएबल तर इक्वेशन कसं असणार आहे. y ची किंमत 2 आहे, x ची नाही, x ची 0 असणार आहे. 0x + y इज इक्वल टू 2 हे एक इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ज्या वेळेला किंमत y ची काहीतरी असणार आहे, कोएफिशियंट कोणता तरी आपल्याला मिळणार आहे, कोऑर्डिनेट कोणता तरी असणार आहे, तेव्हा द ग्राफ ऑफ दिस लाईन इज पॅरलल टू x ॲक्सिस. म्हणजे y बरोबर समथिंग अमाउंट, y इज इक्वल टू a इज अ रियल नंबर, कोणताही असू शकतोय. देन द ग्राफ ऑफ दिस लाईन, तर अशा रेषेचं समीकरण पॅरलल टू x ॲक्सिस म्हणजे y बरोबर a असेल तर त्या रेषेचं समीकरण x अक्षाला समांतर असतं. म्हणजे आपला या पद्धतीनं आलेख असेल तर हा x अक्ष या x अक्षाला समांतर ही रेषा असणार आहे. एकतर प्लस मध्ये येईल किंवा एकतर मायनस मध्ये येईल, पॅरलल टू x ॲक्सिस. आता इथं दिलं y इज इक्वल टू 2, y ची किंमत 2 आहे, इथं एक +1 आहे, इकडं 2 आहे, तर इथं y इज इक्वल टू 2 या पद्धतीने तुम्हाला लाईन मिळून जाईल. इथं असेल समजा इथं एक 1 आहे, इथं 2 आहे, तर y इज इक्वल टू -2 ही लाईन असू शकते. y इज इक्वल टू 2 देन लाईन पॅरलल टू x ॲक्सिस. आता x ची किंमत असेल, आता इथे एक वाक्य राहिलं, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x, तेव्हा प्रत्येक x ची किंमत y इज ऑलवेज फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x च्या प्रत्येक किमतीसाठी y ची किंमत ही 2च असणार आहे. उदाहरणार्थ याचा आपण एक इक्वेशन घेऊया. xy प्रत्येक किंमत y ची किती असणार आहे 2च असणार आहे. ही जी y ची किंमत आहे y इज इक्वल टू 2 इन एनी वे, एनी टाइम, इफ x इज एनी पॉइंट, एनी कोऑर्डिनेट, कोणताही निर्देशक असेल, देन y इज ऑलवेज 2. सपोज x इज इक्वल टू 1, देन solution is 1 2. x is equal to 4, then solution is 4 2. x is equal to -1, solution is -1 2. या पद्धतीने हे पॉइंट्स घेऊन आपण आलेख काढू शकतोय. बघा कसं येतात किमती. 1 2 इथं 1 x चा, y चा 2 या ठिकाणी येऊ शकतोय. 4 2 4 इथं येईल, 2 इथंच येणार आहे, 4 2 या पद्धतीनं. -1 2 इथं -1 आला, इथं 2 येणार आहे, या पद्धतीने बिंदू असणार आहेत. म्हणजे हे आपल्याला सॅटिस्फाय होते. y ची प्रत्येक ठिकाणी किंमत सेम असणार आहे फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x च्या कोणत्याही किमतीसाठी. बरोबर ह्याच्या उलट x ची किंमत आपण घेतली की इफ x इज इक्वल टू 2, जर x ची किंमत आपण घेतली, y इज इक्वल टू x इज इक्वल टू b म्हणू, इज एनी रियल नंबर, देन दॅट इक्वेशन, लाईन ऑफ दॅट इक्वेशन इज पॅरलल टू y axis. y is equal to a, line parallel to x axis. x is equal to b, line parallel to y axis. x ची ह्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळालं तर ती रेषा y अक्षाला समांतर असते. एक उदाहरण ह्याचं या ठिकाणी आपण घेऊया. हा लेख, हा y अक्ष, तर x बरोबर b आपण घेतला. ह्याच पद्धतीने किमती घेतल्या. आपल्याला x ची किंमतच 2च घेऊया आपण, समजूया x ची किंमत 2, x इज इक्वल टू 2. याच पद्धतीने आपल्याला आलेख आला, ह्याच किमती आपल्याला आल्या x y x y. तर काय मिळणार आहे, x प्रत्येक y च्या किमतीसाठी x ची किंमत 2च असणार आहे. फॉर इच व्हॅल्यू ऑफ y, सेम व्हॅल्यू ऑफ x इज 2. सपोज 1 2 1 2 2 2 2 -2 2 -2 आर द सोल्युशन्स. हे या ठिकाणी आपण प्लॉट करूया.
2 1, x ची किंमत 2, सपोज 1 2 2 2 इथं आहे, x ची किंमत y ची इथं आहे 2 1 या ठिकाणी आपल्याला मिळाला. 2 2 x चा 2 y चा पण 2 या ठिकाणी असेल 2 2 इथं आपल्याला प्लॉट झाला. 2 -2 इथं 2 आहे, इथं -2 असणार आहे कुठतरी या पद्धतीनं. म्हणजे ही लाईन आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे. लाईन पॅरलल टू y ॲक्सिस, लाईन पॅरलल टू x ॲक्सिस. इन विच कंडिशन? सेम. If x is equal to a, y is equal to b, or x is equal to b, y is equal to a. If x is equal to 2, line parallel to y axis. If y is equal to 2, line parallel to x axis. Any value of x, any value of y. या पद्धतीने आपल्याला किमती मिळणार आहेत. हे लक्षात आलं? आता आपल्याला ग्राफिकल मेथडचा अभ्यास करायचा आहे, आलेख पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी दोन समीकरण दिलेत. लेट्स ड्रॉ ए ग्राफ, आलेख काढा. ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. दोन चलाची दोन समीकरण सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी दिलेत. अँड ऑब्झर्व देम, त्यांचं निरीक्षण करा. म्हणजे जे दोन ग्राफ आपल्याला मिळणार आहेत, ज्या दोन रेषा, सरळ रेषा, स्ट्रेट लाईन आपल्याला मिळणार आहेत, त्या दोन रेषांबद्दल आपल्याला ऑब्झर्वेशन, निरीक्षण करायला सांगितले. आणि निरीक्षण करायचं आहे म्हणजे ते आपल्याला उत्तरामध्ये नोंदवायचं आहे. निरीक्षण काय असणार आहे? दोन पद्धतीचं. त्या रेषा दोन आहेत, ती दोन इक्वेशन्स आहेत म्हणजे दोन रेषा आहेत. त्या दोन रेषांमध्ये दोन अटी आहेत. एक तर त्या दोन रेषा एकमेकांना पॅरलल असतील, टू लाईन्स पॅरलल टू इच अदर, और टू लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर. दोन रेषा एकमेकांना छेदत असतील किंवा समांतर असतील, ह्याच दोन अटी आहेत. बघूया काय होतंय. जर छेदत असतील तर त्यांचा एक छेदनबिंदू असणार आहे, समांतर असतील तर त्यांना छेदनबिंदू असणार नाही. बघूया दिलेली माहिती. याच्या अगोदर मागच्या गणितामध्ये जसं आपण त्याचे कोऑर्डिनेट्स आपण मिळवले, सोल्युशन्स मिळवले, तसे आपण या ठिकाणी पण त्याचे उकली सोल्युशन्स मिळवूया. पहिलं, x प्लस वाय इज इक्वल टू 4. एक्स वाय मग अशी सांगितल्या पद्धतीने आपल्याला उकली साधारण 4 उकली घ्यायची. आपण घेऊया एक उकल, एक किंमत घेऊया. दिलेली किंमत x अधिक y बरोबर 4, किंमत घेऊया -1 -1 घेऊन. x ची किंमत जर -1 घेतली, -1 इकडे गेला, +1 होते. 4 + 1 5, म्हणजे y ची किंमत मिळाली 5. -1 4 5 ही आपल्याला फर्स्ट सोल्युशन मिळणार आहे. दुसरी आपण किंमत घेऊया 4, आपण टाकूया 1 ते 5 च्या दरम्यान आपण किमती घेऊया. 4 घेतली तर काय येणार आहे बघा, x ची किंमत 4 टाकली, 4 तिकडे गेला -4 झाला, 4 - 4 0, म्हणजे y ची किंमत 0 असेल तर x ची किंमत 4 असणार आहे. 4 0 हे सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एक किंमत आपण 0 घेतली. आता आपण x ची किंमत जर 0 घेतली तर काय होणार आहे, y इज इक्वल टू 4. y ची 0 घेतली तर x इज इक्वल टू 4. घेऊन बघूया, इथं 0 घेतला, इथं 0 असेल तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 4 0 च्या ऐवजी 0 4 मिळणार आहे. आणि त्यानंतर एक लास्ट एक आपण घेऊया. उदाहरणार्थ इथं -4 घेतली, -1 घेतले, +1 घेऊया. x ची किंमत जर 1 घेतली तर काय होणार आहे, तिकडे गेले तर -1 होणार आहे. 4 - 1 3, 1 3 1 3 इज द सोल्युशन. म्हणजे पहिल्याचे सोल्युशन्स आपल्याला मिळाले. आता 4 पॉइंट्स आपल्याला 4 ऑब्झर्वेशन्स मिळाले. त्यानंतर आपल्याला दुसरा इक्वेशन्स घेऊया. 2x - y इज इक्वल टू 2. यामध्ये आपल्याला याच्या येणाऱ्या उकली, याच्या किमती आपल्याला नोंदवायच्या आहेत. x y 4 ऑब्झर्वेशन्स आपल्याला बघायचे आहेत. पहिलं एक उदाहरण घेऊया. x ची किंमत 0 टाकू. इथं x ची किंमत 0 टाकल्यावर काय होणार आहे, 0 × 2 0, म्हणजे इथं किंमत 0 आली. -y इज इक्वल टू 2 मीन्स y, इथे x ची किंमत जेव्हा आपण 0 टाकतोय तेव्हा y ची किंमत येणार आहे -2. 0 - 2. ज्याला तोंडी कॅल्क्युलेशन आपल्याला जमत नसेल काही जणांना, तरी मघाशी ज्या पद्धतीनं x ची किंमत टाकायची, सोडवायचं, y ची मिळणार आणि ते पुन्हा नोंदवा, या पद्धतीने जाऊ शकते. त्यामध्ये जर आपण सतत सराव केला, स्पीड वाढवलं तर तुमचं तोंडी कॅल्क्युलेशन आणखीन सुधारू शकते.
आता आपण काय करूया, x ची 0 घेतली तशी y ची पण 0 किंमत घेऊया. y ची किंमत 0 घेतल्यावर काय येणार आहे 2x इज इक्वल टू 2, म्हणजे x ची किंमत 1 मिळणार आहे. 1 0 इज द सोल्युशन, म्हणजे 1 0 ही आपल्याला किंमत मिळणार आहे. आता दुसरी एक किंमत घेऊया -1. -1 घेऊया. x ची किंमत जर -1 घेतली तर काय येणार आहे 2 × -1, 2 गुणिले -1, -2 किंमत येणार आहे. -2 जर पलीकडे गेलं तर काय होणार आहे +2, 2 + 2, 2 + 2 4. आपल्याला या ठिकाणी किंमत येणार आहे 4. म्हणजे हे तुम्हाला सोडवूनच दाखवतो. 2x, x ची किंमत -1, -1 -y इज इक्वल टू 2, -2 -y इज इक्वल टू 2, -y इज इक्वल टू 2 प्लस 2 मीन्स 4, -y इज इक्वल टू 4, 4 इज इक्वल टू -y, y इज इक्वल टू -4. या पद्धतीनं जेव्हा आपण -1 किंमत घेतली तर दुसऱ्याची किंमत येणार आहे -4. आता जशी ही किंमत घेतली तशी 1 ते 4 मधली 2 किंमत घेऊ शकताय, 3 किंमत घेऊ शकताय. मी 3 किंमत घेतली. 2 ची x ची किंमत जर आपण 3 घेतली तर आपल्याला मिळणारं सोल्युशन्स या पद्धतीने असणार आहे. 2 × 3 - y इज इक्वल टू 2, 2 × 3 6 - y इज इक्वल टू 2, -y इज इक्वल टू 2 - 6 इज इक्वल टू -4, -y इज इक्वल टू -4, y इज इक्वल टू 4. y ची किंमत 4 मिळणार आहे. आता अजून एक शंका आहे, ती म्हणजे ज्यांची बैजिक राशीची क्रिया चांगली असेल, सराव चांगला असेल, त्यांना ह्या क्रिया पटकन होतील, आणि ज्यांचा हा भाग थोडासा कच्चा असेल त्यांनी याचा सराव भरपूर करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही यामध्ये सोल्युशन्स तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल. नाही तर तुम्ही 4 घ्या, 5 घ्या, नाही तर कितीही घ्या, जर तुमची बैजिक क्रिया कच्ची असेल तर तुम्ही या ठिकाणी सोडवताना चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्याचा त्यांनी सराव करणं खूप गरजेचं आहे. या पद्धतीनं आपल्याला 2 समीकरणांच्या उकली मिळाल्या, त्या आपण आलेखामध्ये मांडूया. पहिल्या किंमत घेऊया x + y = 4 च्या -1 5, -1 x अक्षाचा, 5 y अक्षाचा. या पद्धतीने आपण किंमत घेतली, साधारणतः या ठिकाणी येणार आहे, आणि या ठिकाणी किंमत घ्या -1 5. त्यानंतर असणार आहे 4 0, x अक्षाचा 4 y अक्षाचा 0, इथे किंमत असणार आहे 4 0. या पद्धतीने नोंदवणार आहे. त्यानंतर 0 4, x चा 0 y अक्षाचा 4, या ठिकाणी नोंदवणार आहे आपण 0 4. आणि लास्ट आहे 1 3, x चा 1 y चा 3, साधारणतः इथं कुठेतरी या पद्धतीने 1 3 असणार आहे. आणि जसे आपण मगाशी ग्राफ काढला, आलेख काढला, तसा आपण या ठिकाणी 1 2 3 4 चारही एका रेषेत येतात का पाहायचं आहे, आणि त्यांच्या आपण लाईन ड्रॉ करायचे, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचे. आपल्याला या पद्धतीने सरळ रेषा मिळणार आहे. त्याचं इक्वेशन कोणतं आहे, x + y = 4, x + y = 4. ही कंपल्सरी प्रत्येकाचं लिहायचं आहे. आता दुसरं 2x - y = 2, त्यामध्ये पहिला आहे 0 - 2, 0 इथं आहे, -2 y अक्षाचा, इथं 0 - 2 लिहायचं आहे. त्यानंतर असणार आहे 1 0, x चा 1 y चा 0, या पद्धतीनं 1 0 0 - 2 1 0. एक मिनिट चेक करतो. हां 0 - 2 इथं आला, सॉरी -2 y अक्षाचा पाहिजे आपल्याला. 0 - 2 इथं आला, 0 - 2, त्यानंतर 1 0 या ठिकाणी आला, 1 0. आणि तिसरा पॉइंट आपल्याला दिलाय -1 -4, -1 x अक्षाचा इथं आला, -4 y अक्षाचा या ठिकाणी आला, साधारणतः इथं बिंदू असणार आहे -1 -4 चा. आणि लास्ट आहे 3 4, x चा 3 y चा 4, या ठिकाणी असणार आहे 3 4. आता याची लाईन आपल्याला ड्रॉ करायची. बघूया तिन्ही एका रेषेत कशी येत आहेत. 1 2 3 4.
आणि या रेषेला नाव द्यायचं आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. बोथ लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट वन अँड ओनली वन पॉइंट्स. कोणत्या बिंदूला छेदत आहेत बघा? 2 2 कॉमन इंटरसेक्टिंग पॉइंट. therefore their solution is ordered pair, hence ordered pair is 2 2. म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 2 2. आपल्याला पुढे काय म्हणले? ऑब्झर्व दे, निरीक्षण करा. काय निरीक्षण नोंदवायचं आहे? इच पॉइंट ऑन द ग्राफ सॅटिस्फाईज द इक्वेशन. इच पॉइंट, प्रत्येक बिंदू हे काय करतोय? इक्वेशन सॅटिस्फाईज करतोय, समीकरण सोडवतोय. प्रत्येक बिंदू समीकरण सोडवला, 4 बिंदू इकडचे 4 बिंदू समीकरण पूर्ण केलं. द टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर 2 2. टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर कशामध्ये इंटरसेक्ट इच अदर केलेत? एकमेकांना कशामध्ये छेदलेत? 2 2 मध्ये. आता पुढे काय म्हणले? त्याची ऑर्डर्ड पेअर, त्या एक्स आणि वाय चा ऑर्डर्ड पेअर कोणता असणार आहे? जोडी कोणती असणार आहे? देअरफॉर ऑर्डर्ड पेअर 2 2 झाली. जशी एकमेकांना 2 2 मध्ये छेदत असतील तर त्यांची ऑर्डर्ड पेअर 2 2 झाली. म्हणजेच काय? तर एक्स ची किंमत 2 असणार आहे आणि वाय ची पण किंमत 2. एक्स 2, वाय ची पण किंमत 2 असणार आहे. म्हणजे कोणत्या इक्वेशनचे एक्स आणि वाय ची किंमत 2 असणार आहे? x is equal to 2 and y is equal to 2 satisfies the equations x plus y is equal to 4 and 2x minus y is equal to 2. म्हणजे ह्या दोन समीकरणांचं समाधान ह्या दोन किमतींनी होते, हे आपल्या लक्षात आलं. therefore the value of variables satisfies the given equation. व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स ह्या x आणि y ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू किमती सॅटिस्फाईज द इक्वेशन, समीकरणाचं समाधान या दोन चलाच्या किमतींनी होते. म्हणून काय म्हणायचं? गिव्हन सोल्युशन ऑफ द इक्वेशन. गिव्हन therefore given is the solution of the equation. given solution of the equation असा शब्द आपण त्या ठिकाणी वापरूया. गिव्ह द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. गिव्ह दिलेले, हे वाक्य गिव्ह द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन म्हणजे हे दिलेलं समीकरण, दिलेल्या समीकरणाचं दिलेल्या चलाच्या किमती असणार आहेत. म्हणून सोल्युशन कोणतं आपल्याला मिळणार आहे? तर या पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळणार आहे. सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन x plus y is equal to 4 and 2x minus y is equal to 2 is 2 2. सोल्युशन काय असणार आहे? x is equal to 2 and y is equal to 2. या पद्धतीने तुम्ही ग्राफिकल मेथडनं, आलेख पद्धतीनं गणित सोडवू शकताय. म्हणजे हीच जर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व केली, त्यामध्ये ही दोन समीकरणं आपण सोडवली, तर तुम्हाला एक्स आणि वायच्या ह्याच किमती मिळणार आहेत. त्या पद्धतीने तुम्ही सोडवून सायमल्टेनियस इक्वेशन सॅटिस्फाईज आपण करून पाहिलं तर तुम्हाला ह्याच किमती मिळतात, करून पाहू शकताय. ह्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा विचारलं जाते. उदाहरणार्थ इथं तुम्हाला दोन किमती दिल्या जात नाहीत आणि विचारल्या जातात. इथं किंमत दिली जात नाही, विचारली जाते. कधी कधी असं होतंय, इथं किंमत दिली जात नाही, विचारली जाते. या पद्धतीने ऍक्टिव्हिटी बेस तुम्हाला कृतीपत्रिकेच्या स्वरूपात प्रश्न विचारले जातात, अशा पद्धतीनं ग्राफिकल मेथडच्या माध्यमातून. ठीक आहे. हा सगळा भाग आपल्याला 1.2 एक्झरसाइज साठी वापरायचा आहे. ह्याच्यावरच 1.2 एक्झरसाइज आहे. पण महत्वाची एक बाब लक्षात ठेवावी लागणार आहे की आपल्याला घेताना ह्या अंकांमध्ये पूर्ण संख्याच घ्यायच्या आहेत. जर अपूर्णांक घेतल्या तर त्याचा पूर्ण भाग गेला पाहिजे आणि पूर्ण समीकरणाचं समाधान झालं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. अपूर्णांक घेताना अपरिमेय संख्या जर घेतल्या तर खूप अडचण येते, उकल मिळत नाही. म्हणून
आपण त्याचं निरीक्षण, ऑब्झर्वेशन हा पार्ट खूप महत्वाचा आहे. ऑब्झर्वेशन केलं तरच, निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की या ठिकाणी आपण कोणत्या किमती घेतल्या म्हणजे आपल्याला आलेख काढण्यासाठी सोयीचं किंवा सोपं होते. आपण 1.2चा एक्झरसाइजचा सराव इथं करूया आणि ह्याची उजळणी त्यामध्ये करूया. त्याची काही अडचण असली तर विचारा. धन्यवाद.